आज देशात सर्वात जास्त चर्चा सुरू आहे ती म्हणजे थलपतीची. तमिळनाडूचे नवे मुख्यमंत्री मोठ्यांसह सोशल मीडियावर जेनझी सुद्धा आता विजयला पाहून आकर्षित झालेत. म्हणजेच ज्यांना पॉलिटिक्स मध्ये इंटरेस्ट नाहीये ते देखील आता पॉलिटिक्स पाहायला लागलेत. एकंदरीतच थलपती विजय यांनी ज्या प्रकारे त्यांचा ऑरा क्रिएट केलाय त्यामुळे ते फारच चर्चेत आहेत. त्यांचं राजकारण फक्त स्टार मर्डरवर नाही तर शिक्षण, प्लॅनिंग आणि स्टार टीमवर चालताना दिसते. इतकंच नाही तर त्यांच्या TVK पक्षात तब्बल 107 आमदार असून सगळेच हे उच्च शिक्षित आहेत. कोणी इंजिनियर्स, लॉयर्स, डॉक्टर्स, IITians, PhD धारक आणि अनेक MLA हे तर पोस्ट ग्रॅज्युएट सुद्धा आहेत. त्यामुळे तमिळनाडूमध्ये आता एक नवीन पर्व आणि सगळे नेते बरोबर निर्णय घेतील अशा चर्चा सुरू झाल्यात. सगळ्यात आकर्षक गोष्ट म्हणजे विजयच्या शपथविधीतील भाषणाची. आतापर्यंत जेवढ्या नेत्यांनी शपथ घेतली आहे ती कागद वाचून, मात्र थलपतीने कोणताही कागद न पाहता आपल्या आत्मविश्वासाने शपथ घेतली आहे. जो व्हिडिओ आपण सगळीकडे सोशल मीडियावरती पाहिला असेल. तसेच अनेक लोकांनी त्याची तुलना जुन्या मोठ्या नेत्यांशी करायला सुरुवात केली आहे. काही आर्टिकल्समध्ये तर असंही म्हटलं गेलंय की विजय फक्त अभिनेता नाहीये तर जेनझी आणि तरुणांना समजणारा नेता बनतोय. आजकाल लोकांना फक्त मोठी भाषणं नकोय, त्यांना सुशिक्षित, शांत आणि काम करणारे नेते हवे. आणि कदाचित म्हणूनच थलपती विजयची क्रेज ही दिवसेंदिवस आज वाढताना दिसते. तुम्हाला काय वाटतं त्यांच्याबद्दल कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा.